सर्वप्रथम माझे आदर्श तथागत बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, त्याचप्रमाणे जिजाऊ, सावित्री या सगळ्या आदर्शांना मी अभिवादन करते. मंचावर उपस्थित असलेले आजच्या या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर विनोद पवार सर, नितीन सर आणि या सत्रामध्ये उपस्थित असलेले प्राध्यापक गणपत धुमाळे सर, इथे उपस्थित असलेले माझे गुरुवर्य डॉक्टर प्रदीप आगलावे सर, गाडे सर, बोरकर सर, डॉक्टर दीपा श्रावस्ती मॅडम, तिरपुडे मॅडम, साव सर आणि इथे अनेक गणमान्य ज्यांची नावं घेणे म्हणजे थोडासा वेळ द्यावा लागेल, पण बामसेफच्या या अधिवेशनाच्या सर्व ऑर्गनायझिंग टीमला मी शुभेच्छा देते आणि त्यांचं कौतुकही करते की त्यांनी इतके छान भव्य दिव्य आणि डिसिप्लिन प्रोग्राम त्यांनी ऑर्गनाईज केलेले आहेत. आजचा विषय जो आहे तो विषय आहे धर्माधारित देशाचा आग्रह एक राष्ट्रघातकी पाऊल. हा जो विषय आहे अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे, अतिशय चिंतन करण्याची गरज आहे. कारण आज देशामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने एका विशिष्ट अशा धर्माचं स्तोम माजलेलं आहे आणि या सगळ्या माध्यमातून कुठेतरी या देशाची यंत्रणा विस्कळीत होऊ पाहते आहे. मग हे जे धर्मांतरित देशाचा जो आग्रह आहे तो कशासाठी, आणि हा जो धर्मांतरित देश असेल तो राष्ट्राला घातक कसा ठरू शकतो यावर आपल्याला चिंतन करावं लागेल. आपण जर या देशाचा इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल की या देशाचा संपूर्ण इतिहास हा धर्मसंघर्षाचा इतिहास आहे. म्हणजे इथे जेवढेही संघर्ष झाले, इथे जेवढेही युद्ध झाले, त्या युद्धांना, त्या संघर्षाला धर्म हा कारणीभूत ठरलेला आहे. म्हणजे या देशामध्ये धर्मप्रधान संस्कृतीमध्ये वाढलेल्या या देशात धर्म हा किती प्रभावी आहे हे आपल्याला दिसून येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिलॉसॉफी ऑफ हिंदुझममध्ये धर्माला एक सामाजिक शक्ती मानतात आणि ही सामाजिक शक्तीच्या स्वरूपात हा धर्म या देशामध्ये कशा प्रकारे प्रभावी ठरतो आहे हे आपण बघतोही आहे. प्रश्न इथे आहे की धर्माचं स्वरूप काय आहे आणि हे धर्मांतरित राष्ट्र देशाला घातक का ठरणार आहे. मग इथे जो देशाला घातक ठरणारा धर्म आहे त्या धर्माची धर्मतत्वे काय आहेत, त्याचं स्वरूप काय आहे आणि या देशामध्ये जे विविध धर्म आहेत, जे विविध धर्म या देशामध्ये अस्तित्वात आहेत त्याचं स्वरूप काय आहे. कारण अनेक धर्मांची निर्मिती हे कुठेतरी या तत्त्वज्ञानाच्या किंवा मूल्यांच्या विविधतेमुळे
हे धर्म अस्तित्वात येतात. आणि मग अतिशय प्राचीन असलेला इथला जो धर्म मानला गेलेला आहे तो धर्म म्हणजे वैदिक धर्म. वैदिक धर्माचं स्वरूप काय आहे? आता तुम्हाला थोडंसं असं वाटेल की विषय काय आहे आणि मॅडम आम्हाला धर्म का सांगता आहेत. तर धर्माचं नेमकं स्वरूप माहिती करून घेतल्याशिवाय धर्म हा खरंच आत्मघातकी आहे का किंवा देशाला घातक ठरणारा आहे का, आणि या देशामध्ये अस्तित्वात असलेले जे धर्म आहेत ते कोणत्या मूल्यांवर आधारित आहेत आणि त्याचं तत्त्वज्ञान काय आहे. कारण धर्म हा समाजाची धारणा करीत असतो. म्हणजे अतिशय महत्त्वाचं कार्य धर्माच्या माध्यमातून केलं जातं. मग धर्माची जी मूल्ये असतील, धर्माचं जे तत्त्वज्ञान असेल, त्याच आधारे समाजनिर्मिती होईल. त्याच आधारे जनमानसाची मानसिकता तयार होईल आणि त्याच आधारे या देशाच्या लोकांची मानसिकता, त्या समाजाची मानसिकता ही देशाच्या जळणघडणीसाठी किती उपकारक असेल ह्याचं सुद्धा आपल्याला चिंतन करावं लागेल, त्याचासुद्धा आपल्याला इतिहास समजून घ्यावा लागेल. मग इथे अस्तित्वात, भारतामध्ये अस्तित्वात असलेले जे धर्म आहेत त्यामध्ये एक असाही धर्म आहे जो विषमतेवर आधारित आहे. तो भेदाभेद करणारा आहे, एका माणसाला दुसऱ्या माणसापासनं तोडणारा आहे आणि माणसाला त्याच्या कृतीसाठी, त्याला त्याच्या विकासासाठी, त्याच्या भौतिक विकासासाठी तो प्रवृत्त न करता त्याला विशिष्ट अशा कर्मकांडामध्ये, विशिष्ट अशा पूजा अर्चेमध्ये तो गुंतवून ठेवतो आहे. आणि मग या धर्मामुळे त्याचे खूप दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. कारण जर धर्माचं स्वरूप असं असेल, माणूस जर धर्मासाठी वापरला जात असेल, तो राबवला जात असेल, तर इथे माणसाचा जो काही विकास आहे, त्याचा बौद्धिक विकास असेल, त्याचा भौतिक विकास असेल, हा कुठेतरी या सगळ्या विकासाला अडथळा निर्माण करीत असतो. आणि मग एवढंच नव्हे तर अशा प्रकारचे धर्म कुठेतरी माणसाच्या जाणीवासुद्धा बाधित करत असतात. कुठेतरी त्या जाणीवांना कुठेतरी ते कमकुवत करत असतात की या जाणीवा त्यांच्यामध्ये, कोणत्याही सकारात्मक जाणीवा त्यांच्यामध्ये निर्माण होऊ नये. कारण सकारात्मक जाणीवा जेव्हा निर्माण होतो तेव्हा माणूस काहीतरी करण्यासाठी, काहीतरी चांगलं करण्यासाठी, काहीतरी सकारात्मक करण्यासाठी तो प्रवृत्त होतो आणि त्याची हीच प्रवृत्ती त्याला विकासाकडे नेणारी असते. मग मनुष्याचा जेव्हा विकास होतो, मनुष्याचा विकास म्हणजे समाजाचा विकास, जेव्हा या बुद्धीचा वापर करून मनुष्य हा आपला विचार करू लागतो, समाजाचा विचार करू लागतो, तेव्हा बुद्धीच्या वापराने त्याला चांगलं काय आणि वाईट काय यामधला भेदसुद्धा कळायला लागतं. आणि जेव्हा हा भेद कळतो तेव्हा विषमतेवर आधारित जो धर्म आहे, ज्याने विषमतेच्या आधारे ही समाज रचना निर्माण केलेली आहे, उच्च नीचतेचा भेदभाव निर्माण करून वर्णव्यवस्था निर्माण केलेली आहे, जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे, समाजाचं स्तरीकरण केलेलं आहे आणि हे स्तरीकरण करून त्यांच्या हक्क आणि अधिकारांचा मध्ये सुद्धा त्यांनी भेद केलेला आहे. अर्थातच या भेदामुळे
काही हक्क आणि अधिकार विशिष्ट गटाला जास्त मिळाले, तर काही विशिष्ट वर्णाला, जातीला, गटाला त्या सगळ्या अधिकारांपासनं, सगळ्या कर्तव्यांपासनं वंचित ठेवण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेच्या निर्मितीमुळे, अशा प्रकारच्या समाज व्यवस्थेच्या निर्मितीमुळे एक विशिष्ट गट हा इथे सत्ताधारी बनतो आहे. तर एक मोठा गट या देशामध्ये गुलामीचं जीवन जगतो आहे. आणि जो एक मुठभर असा असलेला इथला वर्ग याच धर्माच्या आधारावर, त्या धर्माच्या माध्यमातून निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्थेवर कब्जा करतो आहे आणि सत्ता गाजवीत आहे. त्याचं भौतिक जीवनसुद्धा या बाकीच्या गटांपेक्षा अतिशय समृद्ध झालेलं आहे. हा झाला एक धर्म, त्याचं तत्त्वज्ञान, त्याची मूल्ये आणि त्या धर्माच्या तत्त्वज्ञानाचा, त्या मूल्याचा समाजावर झालेला परिणाम. जर अशी या धर्माने ही समाजव्यवस्था निर्माण करून ठेवली असेल, तर हा धर्म या गुलाम असलेल्या गटाला तो कधीही शिक्षित होऊ नये, त्याने त्याच्या बुद्धीचा वापर करू नये, म्हणून त्याच्या ज्या काही जाणीवा आहेत त्या जाणीवा बधीर कशा केल्या जाऊ शकतील याकडे लक्ष पुरवलं जातं. हा तो धर्म आहे जो या देशाला घातक ठरू शकतो. आणि हा जो एक समाज आहे, हा जो या धर्माने प्रभावित झालेला जो समाज आहे, त्या समाजामध्ये माणूस म्हणून जगताना कशा प्रकारे भेद केला जातो आहे, कशा प्रकारे विषमता पाळली जात आहे. आणि त्यामुळे कुठेतरी काही मूल्यांचा अभाव इथे आहे. आणि त्या मूल्यांच्या अभावामुळे हा समाज कुठेतरी सामाजिक आणि मानसिक अशा दुःखाला सामोरे गेलेला आहे. हे दुःख त्याला आहे. हा धर्म या देशामध्ये प्रस्थापित असताना तत्कालीन लोकांचं जीवनमान काय आहे, अनेक गोष्टी आहेत सांगायला, पण मी थोडंसं थोडक्यात घेते. हा धर्म आणि या धर्माला धक्का लावणारा, याला शय देणारा आणि या सगळ्या व्यवस्थेला छेद देणारा एक धर्म आविष्कृत होतो. आणि तो धर्म आहे बुद्धाचा धर्म. या बुद्धाच्या धर्माचा आविष्कार का होतो? बुद्धाचं संपूर्ण तत्त्वज्ञान समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बुद्धाचा हा धर्म, हा जो धम्म आहे, हा आविष्कृत करण्यापाठीमागे काही पार्श्वभूमी आहे. बुद्धाने जे काही चिंतन केलेलं आहे ते बुद्धाच्या चिंतनाचा विषय काय होता? बुद्धाच्या चिंतनाचा विषय होता मानवी दुःख. पण बुद्ध काही प्रत्येकाजवळ जाऊन हे म्हणाले नाही की बाबा रे तुला कोणतं दुःख आहे आणि तुला कोणतं दुःख आहे. एकंदरीतच समाजाची जी परिस्थिती आहे आणि या समाजामध्ये जो काही माणसामध्ये भेदभाव केलेला आहे आणि या भेदभावामधून ज्या संघर्षाची निर्मिती झालेली आहे आणि हा संघर्षच यांच्या दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून हे दुःख दूर करण्यासाठी बुद्धाने एक अतिशय उदात्त असलेल्या धम्माचा आविष्कार केलेला आहे. इथे हा धम्मा आविष्कार करण्यापूर्वी अस्तित्वात असलेला जो धर्म होता तो कल्पनेवर आधारित होता. बुद्धाने कल्पनेवर आधारित धर्माचा आविष्कार केलेला नाही, तर
मानवी मूल्यांवर आधारित धर्माचा आविष्कार केलेला आहे. आणि बुद्धाच्या धर्माचा केंद्रबिंदू जर कुठला असेल तर तो माणूस होता. आणि म्हणून माणसाच्या भल्यासाठी, माणसाच्या हिताच्या कल्याणासाठी त्यांनी जे तत्वज्ञान मांडलेलं आहे ते तत्वज्ञान म्हणजे बुद्धाचा धम्म होय. म्हणजे इथेही धर्माधर्मामध्ये जर आपण एक भेद केला तर तो भेद असा कल्पनेवर आधारित असलेल्या धर्मामध्ये जो दैववाद आहे, जे कर्मकांड आहे, त्यातून कोणत्याही मनुष्याला त्याचा विकास साधता आलेला नाही. त्याने कुठल्याही प्रकारची प्रगती तो करू शकला नाही, कारण हे सगळं कल्पनेतच होतं. पण बुद्धाने जो धम्म आविष्कृत केलेला आहे तो कल्पनेवर आधारित नाही. मनुष्य केंद्रित या धर्मामध्ये मनुष्य केंद्रित असल्यामुळे मनुष्याच्या सगळ्या सुखदुःखाचा लेखाजोखा बुद्धाला करावा लागला. आणि चिंतनामधून मनुष्य कोणत्या गोष्टींमुळे दुःखी होतो आणि कोणत्या गोष्टींमुळे त्याला सुख प्राप्त होऊ शकते, मनुष्याचा व्यवहार कसा असला पाहिजे आणि तत्कालीन समाजामध्ये कोणत्या मूल्यांची कमी आहे आणि त्या मूल्यांच्या कमतरतेमुळे मनुष्याला या संघर्षाला आणि दुःखाला सामोरे जावं लागत आहे, यावर बाबा बुद्ध चिंतन करतात. आणि मग मानवाला त्याच्या सुखासाठी, त्याच्या समाधानासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, त्याच्या विकासासाठी कोणत्या मूल्यांची गरज आहे ते मूल्ये बुद्ध शोधून काढतात. आणि ती मूल्ये म्हणजे मानवी मूल्ये होत. आता ही मानवी मूल्ये म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. या मूल्यांवरच, याच मानवी मूल्यांवर बुद्धाचा हा धम्म आधारित आहे. मग याआधी ही सगळी मूल्ये समाजामध्ये अस्तित्वात होती का? नाही. बुद्धाचा धम्म आविष्कृत का, तो आविष्कार आहे असं का म्हटलं जातं? कारण या मूल्यांची बुद्ध हे लोकांना त्या मूल्यांची ओळख करून देतात आणि मानवी जीवनामध्ये या मूल्यांची गरज काय आहे हे सुद्धा पटवून देतात. याचबरोबर मनुष्य दुःखी जो काही होतो तो मनुष्य दुःखी होण्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण म्हणजे त्याचं आचरण आहे. मग ते आचरण आपण बदललं पाहिजे. आणि तत्कालीन समाजामध्ये जो एक जीवनशैली तिथे प्रचलित होती, ती जीवनशैली कशी होती? ती भोगवादी असलेली जी काही जीवनशैली होती त्याचा बुद्ध विरोध करतात. आणि एक संयमित जीवन जगण्यासाठी बुद्ध विविध सिद्धांताची निर्मिती करतात. एक सदाचारी जीवन जगणारा माणूस हाच सुखा समाधाने जीवन जगू शकतो. आणि ते जीवन जगत असताना कोणत्या सद्गुणांची त्याला आवश्यकता आहे हे सगळं ते चिंतनाच्या अंती ते शोधून काढतात. आणि त्या मानवी मूल्यांच्या सोबतच बुद्ध हे सगळे सदाचाराचे नियम त्यांना सांगतात, सिद्धांताच्या स्वरूपामध्ये सांगतात. कारण पंचशील असेल, अष्टांगिक मार्ग असेल आणि पारमितांचा जो काही पथ असेल, हे सगळे मनुष्य जीवनाला घडवणारे आहेत, त्याला सन्मार्गाने नेणारे हे सगळे मूल्य बुद्ध आविष्कृत करतात. त्याच्याचबरोबर काही मूल्यबुद्ध आणखी आविष्कृत करतात, ते म्हणजे प्रेम, दया, माया, करुणा, मैत्री, प्रज्ञा, या सगळ्या गोष्टी मानवी जीवन जगत असताना त्यांच्या भावभावनांमध्ये, त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीमध्ये कसा फरक आहे आणि त्या कोणत्या वृत्ती आणि प्रवृत्तींना आपण उत्तेजित केलं पाहिजे
आणि कोणत्या अपप्रवृत्तीचा आपण नाश केला पाहिजे हे बुद्ध सांगतात. हा बुद्धाचा धम्म आहे. एकंदरीत या देशामध्ये ज्या दोन विचारधारा आहेत, एक समतावादी, एक विषमतावादी, या दोन्ही विचारधारेमध्ये जो काही संघर्ष होतो आहे तो संघर्ष म्हणजे या देशातील धार्मिक संघर्ष आणि तोच भारताचा खरा इतिहास सुद्धा आहे. अशा प्रकारचा धम्म आविष्कृत केल्यानंतर हा मानव उपयोगी हा धम्म लोकांना रुचायला लागला, लोकांना पटायला लागला आणि अनेक लोक या धम्माचे अनुयायी झाले. आणि हे अनुयायी झाल्यानंतर बुद्ध धम्म हा भरभराटीला आला. इथे बघा, या धर्मामध्ये बुद्धाने केलेली हे एक सामाजिक क्रांती होती, बुद्धाने केलेली ही एक धार्मिक क्रांती होती. आणि हे जे संघर्ष आहेत, हे संघर्ष याच क्रांती आणि प्रतिक्रांतीचे संघर्ष आहेत. म्हणजे हे दोनच धर्म जे आहेत, त्या दोन धर्माची स्वरूपं आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला धर्म म्हणजे नेमकं काय आणि मानवासाठी उपयोगी असलेला कोणता धम्म आपण स्वीकारायचा हे आपल्याला कळून येईल. आणि मग आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे धर्माधारित देशाचा आग्रह, एक राष्ट्रघातकी पाऊल. हा जो आपण विषय निवडलेला आहे, तो विषय निवडलेला त्यावर आपण चिंतन करताना कोणत्या धर्माच्या आधारे राष्ट्र हा एकात्मतेकडे जाऊ शकतो आणि कोणत्या धर्माच्या आधारे कोणता धर्म आपण स्वीकारल्यामुळे राष्ट्र हा विघातकाकडे जाऊ शकते, तो विनाशाकडे जाऊ शकते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेत असताना धर्म हा राष्ट्रासाठी किती उपकारक असेल हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. या दोन धर्माच्या उगमानंतर आता बुद्धाने जो काही धर्म आविष्कृत केलेला आहे, तेव्हा आपण बुद्धाला एक समाजशास्त्रज्ञ म्हणून समाज कसा असला पाहिजे आणि कोणत्या मूल्यांवर आपण आदर्श समाजाची निर्मिती करू शकतो, हा सगळा अभ्यास केल्यानंतर बुद्धाने एक आदर्श समाज रचना निर्माण करणारा हा धम्म आपल्याला दिलेला आहे. आणि मग आज आपण जो इतिहास वाचतो आहे, सम्राट अशोकांचा इतिहास वाचतो आहे आणि सम्राट अशोकाच्या काळात बुद्ध धम्म हा राजधर्म होता. हा राजधर्म असल्यानंतर अशोकाच्या काळात राज्य कशा प्रकारे भरभराटीला आलेलं होतं, कशा प्रकारे एका समृद्ध राज्याची निर्मिती या बुद्ध धम्माच्या आधारे सम्राट अशोकाने केलेलं होतं. आणि हा धर्म राष्ट्राच्या एकात्मतेसाठी, राष्ट्राच्या विकासासाठी, त्याच्या प्रगतीसाठी कितपत योग्य आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा इतिहासामध्ये गेल्यानंतर बुद्ध धम्माचा आविष्कार हा एका विशिष्ट धर्मासाठी, एका विशिष्ट अशा गटासाठी अतिशय वाईट ठरणारा होता. कारण या धर्माने जी समानता सांगितली आणि समानतेच्या आधारावर ज्या समाजाची निर्मितीची प्रक्रिया त्यांनी सांगितलेली आहे आणि त्या प्रक्रियेच्या आधारे ज्या आदर्श समाजाची बुद्ध रचना करू इच्छित होते, त्यामध्ये कुठेतरी समाजावर वर्चस्व असलेला तो गट कुठेतरी तो दुखावल्या गेला. दुखावल्या गेल्यानंतर एक प्रतिक्रांती पुन्हा जन्म घेते
आणि ती प्रतिक्रांती म्हणजे पुष्यमित्र शृंगाने केलेली राज्य हत्या. त्याने केलेली ती राज्यक्रांती, ती खऱ्या अर्थाने बाबासाहेब म्हणतायत ती जी क्रांती केलेली आहे, राज्यक्रांती केलेली आहे, ती खऱ्या अर्थाने धार्मिक प्रतिक्रांती होती. आणि असा जो धर्म होता जो या देशामध्ये संपूर्ण याच्यामध्ये पसरलेला होता आणि त्यामुळे समाज आणि देश एका विशिष्ट अशा विकासाच्या मार्गावर अग्रसर होताना आपल्याला दिसतो. आपण तो इतिहास वाचतो. पण हे सगळं असताना कुठेतरी ब्राह्मणवाद हा कुठेतरी इथे हरलेला आहे. कुठेतरी या धर्मामुळे त्या विशिष्ट गटाचं वर्चस्व संपुष्टात आलेलं होतं आणि सर्वसाधारण लोकांच्या रांगेत ते जाऊन बसलेले आहेत. आणि कुठेतरी याच भावनेने प्रेरित होऊन पुष्यमित्र शृंग एक धार्मिक क्रांती करतो आणि पुन्हा तो वैदिक धर्म ब्राह्मणी धर्माच्या स्वरूपामध्ये इथे जिवंत करू इच्छितो आणि तो त्याच्यामध्ये यशस्वीसुद्धा होतो. कारण या पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीनंतर जे जे या मौर्य सम्राटांनी समाजाला हितकारक अशा कायद्यांची निर्मिती केलेली होती आणि काही असे जे धार्मिक कायदे आहेत त्यांना पूर्णपणे मुठमाती दिलेली होती, ते पुन्हा ते धार्मिक कायदे अस्तित्वात आणले जातात. आणि ज्या सम्राट अशोकाने यज्ञाला विरोध केलेला होता तो यज्ञ पुन्हा हा राजगद्दीवर येताबरोबरच पुष्यमित्र शृंग राजगद्दीवर येताबरोबर पुन्हा त्या धार्मिक सगळ्या गोष्टींची सुरुवात केली जाते. आणि पुष्यमित्र शृंगाची ही जी प्रतिक्रांती आहे ती प्रतिक्रांती म्हणजे त्याची असलेली महत्त्वाकांक्षा होय. ती महत्त्वाकांक्षा कोणती? तर इथे याच्यामध्ये ब्राह्मणी धर्माचं आणि ब्राह्मणी समाजाचं वर्चस्व प्रस्थापित करणारी ती त्याची इच्छा आणि त्या इच्छेची परिपूर्ती तो या धार्मिक प्रतिक्रांतीच्या माध्यमातून करतो. सगळे जे काही बुद्धाचे जे काही विचार होते, बुद्धाचं तत्त्वज्ञान होतं, इथे असलेले जे काही हे होते विहार होते त्याची नासधूस करणे किंवा आणखी बाकीच्याही भिक्षूंची कत्तल करणे आणि इथला बौद्ध धम्म जो आहे तो इथे नेस्तनाबूत करणे, त्याच्यामध्ये मुसलमानांनी सुद्धा त्याला हातभार लावलेला आहे. पण एक आपण या धर्माच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर एका विशिष्ट धर्माची या देशामध्ये कुठेतरी तो प्रभावित होतो, त्याला पुन्हा त्या प्रभावाला नष्ट केलं जातं, एक दुसरा धर्म इथे अस्तित्वात येतो. हे जे आहे या सगळ्यांचा जो काही या देशावर परिणाम झालेला आहे त्याचे खूप सारे दुष्परिणाम झालेले आहेत. संपूर्ण समाज या प्रतिक्रांतीमुळे आपली मानसिक जी काही हे आहे, आपली बौद्धिक लेवल आहे, मानसिक जी काही हे असते लेवल असते ते सगळं गमावून बसलेलं आहे. आणि कोणत्याही प्रकारचा सकारात्मक विचार किंवा या व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याच्या जे काही सामर्थ्य असते ते सुद्धा तो गमावून बसतो. त्याच्यानंतर जो काही काळ येतो तो येतो आधुनिक काळ. या आधुनिक काळामध्ये जरी धर्म प्रभावित नसला तरीसुद्धा काही मूल्ये जे बुद्धांनी आविष्कृत केलेले होते आधुनिक काळामध्ये पुन्हा लोकशाही इथे प्रस्थापित केली जाते. आणि ती लोकशाही, ती मानवी मूल्ये हे सगळे संविधानाच्या माध्यमातून इथे पुन्हा प्रस्थापित केली जातात. संविधानिक मूल्याकडे जर आपण बघितलं तर पुन्हा या संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून पुन्हा बुद्ध धर्म इथे नव्याने प्रस्थापित झालेला आहे.
पण ते धर्माच्या स्वरूपात नाही, तर जी मूल्ये माणसाच्या विकासासाठी उपकारक आहेत त्या सगळ्या मूल्यांची तरतूद, त्या मूल्यांच्या आधारे संविधानाची निर्मिती करून या देशाला पोषक असं वातावरण निर्माण करण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून केले गेलेलं आहे. आणि मग आपण या सगळ्या धर्माचं स्वरूप बघितल्यानंतर धर्म म्हणजे नेमकं काय आहे ह्याचा विचार केल्यानंतर धर्म हा अनेक स्वरूपामध्ये त्याची व्याख्या केली जाते. जसं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की धर्म म्हणजे एक सामाजिक शक्ती आहे, ती एक मोठी ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला संयमित करून त्याला आपल्याला सकारात्मक बाजूकडे त्या ऊर्जेला कसं आपल्याला नेता येईल याचं सगळं सूत्र बुद्धाने सांगितलेलं आहे की ही जी ऊर्जा आहे या धार्मिक ऊर्जेला सकारात्मक दृष्टीने आपल्याला त्या मार्गाने त्याला कसं नेता येईल या अनुषंगाने बुद्ध आपल्या तत्त्वज्ञानाचा आविष्कार करतात. म्हणजे ही ऊर्जा माणसाच्या कल्याणासाठी कशा प्रकारे वापरली जाऊ शकते याचं सूत्र बुद्ध सांगतात. आणि एक धर्म जो अतिशय प्राचीन काळापासून इथे अस्तित्वात आलेला आहे तो धर्म या देशामध्ये माणसामध्ये भेद करून एका माणसाला दुसऱ्या माणसापासनं कसं वेगळं करता येईल आणि आपलं साम्राज्य कसं स्थापन करता येईल ह्याच्याचकडे तो लक्ष पुरवित आहे. आज आपण जे समाजामध्ये वातावरण बघत आहोत आणि त्या वातावरणामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे हिंदू राष्ट्राची मागणी. या हिंदुत्वाच्या आधारे राष्ट्र निर्मिती करणे, धर्म आधारित राष्ट्राची निर्मिती करणे. तुम्हाला या देशाने एक संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या आधारे तुम्हाला मनुष्याच्यासाठी जे जे उपयोगी असतील त्या सगळ्या मूल्यांचा वापर करून तुम्हाला शासन कारभार कसा असला पाहिजे, राजकीय व्यवस्था कशी असली पाहिजे, अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे, या सगळ्याचं सूत्र, त्याची मांडणी ती कशी इथे या एका प्रगत देशाची निर्मिती करू शकेल याचं सूत्र, याची सगळी मांडणी संविधानाच्या माध्यमातून केल्या गेलेली आहे. तरीसुद्धा हिंदू राष्ट्राची निर्मिती कशासाठी करायची आहे, इथे असलेला बहुसंख्य वर्ग हा हिंदू आहे, त्या हिंदू धर्माचं पालन करतो आहे, त्याची पूजा अर्चा करतो आहे. तरीसुद्धा हे हिंदू राष्ट्र कशासाठी पाहिजे आहे, सगळी सत्ता तुमची आहे, सगळ्या ठिकाणी तुम्ही आहात, मग तरीसुद्धा ह्याचा आग्रह का केला जातो, तर जी एक वेगळी भाषा बोलली जाते की आम्हाला संविधान हा नष्ट करायचा आहे. संविधान नष्ट करणं इतकं सोपं आहे का? या संविधानाला पर्याय म्हणून त्यांना हे हिंदू राष्ट्र हवं आहे. का? कारण या संविधानाच्या माध्यमातून पुन्हा बुद्धाने आविष्कृत केलेली तीच मूल्ये या संविधानाच्या पानापानातून प्रसूत झालेली आहेत. इथे सगळ्या नागरिकांना समान हक्क, समान दर्जा आणि समान प्रतिष्ठा दिल्या गेलेली आहे. मग चुकलं कुठं? चुकलं कुठं आणि विरोध का, संविधानाचा विरोध कशासाठी, ह्याचंही उत्तर आपण शोधलं पाहिजे. संविधानाचा विरोध
त्याच्याचसाठी होत आहे, कारण जी काही एका धर्माचं, एका गटाचं जे वर्चस्व आहे, ते वर्चस्व संविधानाच्या माध्यमातून शक्य नाही. मग संविधानाचा उघड आम्ही विरोध करू शकत नाही, किंवा संविधान आम्हाला नको आहे आणि संविधानाच्या ठिकाणी आम्हाला दुसरे कायदे तयार करायचे आहेत, हेही भाषा आम्ही बोलू शकत नाही. मग हा एक अजेंडा आहे, ज्या अजेंड्याच्या माध्यमातून या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचा विचार होतो आहे. मग हे जे हा जो धर्म आहे, हा धर्म पुन्हा आपल्याला कुठे नेणार आहे? पुन्हा त्याच विषमतेकडे, पुन्हा त्याच भेदाभेदाकडे, माणसामध्ये भेद करणाऱ्या त्याच वृत्तीकडे, त्याच व्यवस्थेकडे. का नको आहे? आपल्याला का नको आहे आणि त्यांना का हवं आहे, ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला पुन्हा एक प्रतिक्रांती समोर उभी दिसते. आणि ती प्रतिक्रांती म्हणजे आपणाला एका विशिष्ट गटाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा सगळा खटाटोप चालला आहे, हे आपल्याला दिसतं. आणि ते का केलं जातं, ते सगळं का हे केलं जातं, तर त्याचं कारण आहे. जर तुम्हाला ही संपूर्ण यंत्रणा बदलायची असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही माध्यमांचा, दुसऱ्या कुठल्याही साधनांचा उपयोग करून इथली व्यवस्था बदलू शकत नाही, किंवा संविधानाला पर्यायसुद्धा आणू शकत नाही. धर्मच एक अशी शक्ती आहे ज्या आधारे हे सगळं शक्य होऊ शकते. आणि मग जसं मार्क्स म्हणतो आहे की धर्म ही एक अफूची गोळी आहे आणि संपूर्ण माणसांच्या जाणीवांना बधीर करणारी ही एक गोळी आहे, ही एक अशी बाब आहे. आणि मग हा जो धर्म जर डोक्यामध्ये बसवला तर हा धर्म डोक्यात बसवून लोकांना अंधभक्त करून तुम्हाला काय साध्य करायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला लोकांच्या जाणीवा बधीर करून योग्य काय अयोग्य काय यामधला भेदच त्यांना संपवायचा आहे. आणि तो संपवण्यासाठी या धर्माचा वापर केला जात आहे. म्हणजे हा जर धर्म लोकांच्या डोक्यात घातला की तो धर्म डोक्यात घातल्यानंतर फक्त धर्माची प्रस्थापना इथे कशी होईल आणि हिंदुत्व इथे प्रस्थापित कसं केलं जाईल याचकडे लोकांचं संपूर्ण लक्ष वेधून घेणे आणि बाकीच्या सगळ्या मूल्यांचा अव्हेर करून त्या गोष्टीकडे लोकांनी लक्ष पुरवू नये यासाठी ही सगळी खटाटोप होते आहे. आणि ही जी खटाटोप करण्यात येणार आहे, किंवा आता हे जे सगळं आपण म्हणतो आहे की हा भेदाभेद करणारा किंवा विषमता निर्माण करणारा धर्म आहे, ते आपण कुठल्याही संदर्भाशिवाय आपण बोलत नाही. यांच्याच धर्मग्रंथांमध्ये या सगळ्या ज्या भेदनीती आहेत त्या भेदनीतींचा उहापोह याच धर्मग्रंथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे. बाबासाहेबांनी तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मग हे राष्ट्र बनल्यानंतर इथे मनुस्मृती राबवली जाईल. मनुस्मृती राबवल्यानंतर जी काही इथे धर्माच्या आधीची ही एक प्रक्रिया आहे, या प्रक्रियेच्या आधारे पहिल्यांदा तुमच्या जाणीवा बधीर केल्या जातील. इथे त्यांना हवी असलेली यंत्रणा उभी केली जाईल आणि ती यंत्रणा उभी केल्यानंतर सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं एक विशिष्ट साम्राज्य होईल. आता कुठेतरी संविधानाची भीती आहे, नंतर संविधानाची भीती राहणार नाही. पुन्हा हा समाज दारिद्र्यामध्ये लोटल्या जाईल. हे दारिद्र्य या समाजाला एका विशिष्ट अशा लाचारीकडे घेऊन जाणार आहे. आणि ही लाचारी
ही जी अशी गुलामीची जी मानसिकता आहे, ती लाचारी आणि गुलामीची मानसिकता मनुष्यत्व हरवून घेणारी आहे. आणि हा इतिहास आपण पाहिलेला आहे की कशा प्रकारे अस्पृश्य शूद्र लाचार होते आणि त्या लाचारीमुळे ते इतके लाचार होते की आपण मनुष्य म्हणून आपले हक्क काय आहेत, आपले अधिकार आहेत, हे सगळं ते गमावून बसलेले होते. आणि हीच धर्मव्यवस्था, हाच धर्म इथे त्यांना प्रस्थापित करायचा आहे. आणि तो धर्म प्रस्थापित झाल्यानंतर इथली जी व्यवस्था आहे ती बदलल्यानंतर त्यांना पुन्हा इथे ब्राह्मणशाहीचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. आणि ते वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर त्यांना त्यांच्या स्वप्नातील जो भारत असेल, भारत म्हणता येईल नाही, त्याला हिंदुस्थान म्हणावं लागेल, त्यांच्या स्वप्नातील हिंदुस्थान त्याची उभारणी ते करतील. इथे सांगायचा मुद्दा हा आहे की धर्मामधला हा फरक आहे. एक धर्म कशा प्रकारची शिकवण तुम्हाला देतो, तर दुसरा धर्म या देशातील प्रत्येक मनुष्याच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करतो, तर दुसरा धर्म कुठेतरी बंधनं आणि कायद्याच्या बेड्या तुमच्या पायामध्ये टाकतो. मग पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे धर्माधारित देशाचा आग्रह हे एक राष्ट्रघातकी पाऊल. हा जेव्हा विषय आपण पुन्हा विचारात घेतो तेव्हा धर्माधारित देशाचा आग्रह हा नेहमीच राष्ट्रविघातक असेल का? तर असं होणार नाही. फक्त त्या धर्मामधला जो काही अंतर आहे, जो काही भेद आहे, तो भेद या राष्ट्राला विघातकाकडे न्यायचा आहे की राष्ट्राची प्रगती करणारा आहे, हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि मग आपल्याला समजून घ्यावं लागेल, जर इथे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की मी सारा भारत बौद्धमय करीन. बाबासाहेबांच्या या विधानाचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. बाबासाहेबांनी जर असं म्हटलं असेल तर हा बुद्ध धम्म कुठेतरी एकात्म अशा राष्ट्राची निर्मितीकडे नेणारा आहे. बाबासाहेबांनी सारा भारत बौद्धमय करेन म्हणजे या बौद्ध विचारांची पेरणी त्यांना करायची आहे. बाबासाहेबांना घराघरामध्ये बुद्धाची मूर्ती प्रस्थापित करणे आणि सगळ्यांनी आपण मनोभावे रोज सकाळ संध्याकाळ तिथे अगरबत्ती मेणबत्ती लावून गाथांचं पठण करणे, ही अपेक्षा बाबासाहेबांना नव्हती. बाबासाहेबांना अपेक्षा होती की अशा आदर्श विचारांचे, मानवी मूल्यांचे पाईक बनतील. जर हा देश बौद्धमय झाला तर मानवी मूल्यांचे पाईक बनतील आणि कुठेतरी सदाचार सद्गुणांनी परिपूर्ण असा हा देश बनेल. आणि हा असा देश बनल्यानंतर कुठेतरी या देशाची जी काही एकता आहे ती कुठेतरी अबाधित राहील, हा राष्ट्र हा अखंड राहील, ही बाबासाहेबांची अपेक्षा होती. पण एका विशिष्ट धर्माच्या माध्यमातून जो संप्रदायवाद निर्माण केला जात आहे, तो संप्रदायवाद हा राष्ट्राला घातक ठरणारा आहे. म्हणजे जो संप्रदायवाद इथे निर्माण केला जात आहे, आणि हा संप्रदायवाद म्हणजे नेमकं काय आहे, तर विशिष्ट धर्माचं वर्चस्व असलं पाहिजे आणि विशिष्ट धर्माच्या आधारेच हा देश चालला पाहिजे, आणि त्याचा आग्रह म्हणजे हा संप्रदायवाद. आणि मग हा संप्रदायवाद काय करतो, या संप्रदायवादामध्ये इतर जे धर्म आहेत त्या इतर धर्माला विरोधक मानलं जातं, ते विरोधी आहेत. आणि या देशामध्ये अशाच प्रकारचा संप्रदायवाद कुठेतरी प्रस्थापित केला जात आहे. आणि हाच संप्रदायवाद या देशाला विघटित करणारा आहे. कारण इथे जर आपण बघितलं
इथे अनेक धर्म या देशामध्ये अस्तित्वात आहेत. प्रत्येकाची आयडिओलॉजी वेगळी वेगळी आहे आणि त्या आयडिओलॉजीनुसार ते धर्म आपापल्या पद्धतीने त्याचं आचरण केलं जातं संविधानामध्ये. याच भारतीय देशामध्ये धर्माची जी विविधता आहे ती विविधता लक्षात घेऊन इथे धार्मिक उन्माद निर्माण होऊ नये, संप्रदायवाद इथे निर्माण होऊ नये म्हणून अतिशय महत्त्वाच्या अशा कन्सेप्टची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्या कन्सेप्टचा अवलंब संविधानामध्ये केलेला आहे आणि तो म्हणजे धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता काय करते? प्रत्येक धर्माला त्याचा धर्म आचरण्याची स्वतंत्रता प्रदान करते. पण तो कुठलाही धर्म हा राज्याचा धर्म बनणार नाही. ही या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेची खरी अट आहे आणि त्या अटीच्या आधारेच हे राष्ट्र एक संपन्न राष्ट्र बनू शकते. आणि जर खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून पेरलेल्या या धर्मनिरपेक्षतेचा अवलंब केला असता तर कदाचित आज जो धार्मिक उन्माद माजलेला आहे तो माजला नसता. म्हणजे या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला पूर्णपणे विसरून संविधान विरोधी आपण कुठेतरी कृत्य करतो आणि त्या आधारे आपण भविष्याच्या राष्ट्राची संकल्पना मांडू पाहतो आहे आणि या धार्मिक आधारे राष्ट्राची निर्मिती करून पुन्हा ब्राह्मणवाद इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि ते खरंच या राष्ट्रासाठी विघातक असेल. पुन्हा आधीचे दिवस सगळ्यांना भोगायला येणार आहेत. आता याला आपण कसं थांबवू शकू आणि यासाठी आपण कोणते पर्याय हे करू शकू, हे एक मोठं संकट आपल्यावर उद्भवलेलं आहे. या संकटातून आपण कशा प्रकारे अगदी सुखरूप निघू शकू हे अतिशय धाडसाचं काम आहे. ज्या काही प्रतिगामी शक्ती आहे त्यांच्यासोबत लढा करणं ही इतकी सोपी नाही, हे गोष्ट सोपी नाही. पण तरीसुद्धा आपल्याजवळ एक मोठं शस्त्र आहे आणि ते शस्त्रामध्ये म्हणजे आपल्याकडे आंबेडकरवाद आहे. आंबेडकरवाद किंवा बुद्ध तत्त्वज्ञान ही एक अशी गुरुकिल्ली आहे की ज्याच्या माध्यमातून आपण कुठल्याही समस्येवर मात करू शकतो. आणि याच बुद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे, या आंबेडकरवादाच्या आधारे आपण भविष्यकालीन भारताची निर्मिती करू शकू किंवा या सगळ्या समस्यांवर आपण तोडगा काढू शकू. बामसेफच्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न होत आहेत आणि अतिशय उत्तम रीतीने हे प्रयत्न होत आहेत. हे सगळं बघितल्यानंतर कुठेतरी एक आशावाद निर्माण होतो की नाही, ही लढाई कुठेतरी आपण जिंकण्याचा एक हा आशावाद आहे. आणि अशाच प्रकारे या सगळ्या संघटना कार्यरत राहिल्या तर कदाचित आपल्याला ज्या प्रतिक्रांतीची चाहूल लागलेली आहे किंवा ज्या प्रतिक्रांती आपल्याला दिसत आहे त्याला थोपवण्याचं एक साधन म्हणून आपण या संघटनांच्या माध्यमातून तो आंबेडकरवाद, ते बुद्ध तत्त्वज्ञान इथे आपण प्रसारित करू आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील जो भारत आहे तो इथे निर्माण करू शकू किंवा निर्माण झालेला तो भारत आपण अबाधित ठेवण्याचा संकल्प करूया. या अधिवेशनामध्ये आपण तो संकल्प करूया की आपण प्रत्येकाने आपल्या परीने जेवढं काही शक्य असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न करू आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचं ते स्वप्न आपण पूर्ण करू. इथे मी थांबते. आयोजकांनी मला इथे बोलण्याची
एक संधी प्राप्त करून दिली, तुमच्यासोबत एक हितगुज करण्याची एक संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानते, त्यांना धन्यवाद देते, माझ्या शब्दांना विराम देते आणि आपली रजा घेते. जय भीम, जय संविधान, जय मूलनिवासी. थँक्यू.